या भूवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मानात ग तरंग किती, निश्चल ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलांबराती तू परी. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली तू चांदणी, मृगनयन तू हांसिणी. तुला जरी तू बाबरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी. अनुगामिनी 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 अनुगामिनी. खूपच घाणेरड्या प्रकारचा माणूस असतो तू. तर असल्या कुठल्याच प्रकारच्या नात्याबद्दल बोलायला नाही पाहिजे ज्यात कुठल्याही प्रकारचं प्रेम आहे. मला वाटतं देवविरुद्ध तुम्ही एखादी चांगलीच खेळी खेळलायत. येस, आता त्याचे कुठलेही दैवत त्याला वाचवू नाही शकणार. मी तुमच्यावर प्रेम करू लागले. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की की तुम्हीही माझ्यावर प्रेम करता का? तुमच्या हो किंवा नाहीवर मला माझं आयुष्य ठरवायचंय. व्हॉट डू यू मीन आयुष्य ठरवायचंय? घाबरू नका. मी इतकी मूर्ख किंवा कमजोर मुलगी नाहीये की तुम्ही माझ्या प्रेमाला स्वीकारलं नाहीत तर मी माझ्या आयुष्याला एका नको वाटणाऱ्या त्रासात टाकेन. मला या शहराने एकटं जगवणं शिकवलं आणि हेही सत्य की मला माझ्या आयुष्याच्या सगळ्या इच्छा तुमच्या सोबत अनुभवायच्या आहेत. मला दुनियेची पर्वा नाहीये पण तुमची आहे. मला तुमच्या घरा कुटुंबाला तोडायचं नाहीये. मला फक्त इतकं जाणून घ्यायचंय की की तुम्ही माझ्यावर प्रेम करता का? हे बघ सॅवी, जर यावेळी तुला माझ्याकडून या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित असेल तर आपल्यामध्ये डेव्हलप होणाऱ्या फिलिंग्सला डिसरिस्पेक्ट करायला हवं. आणि नात्यांना अशा प्रकारे स्वीकार करणं माझी सवय नाहीये. आणि मी या गोष्टीला मुळीच नाकारू शकत नाही की तू मला आवडत नाहीस. आणि नाही या गोष्टीला नाकारू शकत की तुझ्याशी भेटणं किंवा तुझ्याशी बोलणं मला आवडत नाही. पण या अर्ध्या अधुऱ्या फिलिंग्सना, या लाइकिंगला प्रेम म्हणावं हे मला बरं नाही वाटत. आपल्यामध्ये कोणतं असं नातं आहे ज्याने तुम्ही माझ्या चुकांना माफ करू शकता? तुम्हाला हे काय झालंय? हे काय बोलताय तुम्ही? म्हणूनच तर मला तुम्हाला भेटायचंय. पण तुमच्याजवळ वेळच नाही. पण इतका तर वेळ असेल ना की क्षणभर तुम्ही विचार करू शकाल की तुम्ही माझ्या चुकांना माफ करू शकाल. हे बघा, तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव आहे हीच मोठी गोष्ट आहे. पण मला माहितीच नाहीये की तुम्ही कुठल्या चुकीबद्दल बोलत आहात. चुका तर खूप केल्यात मी तुमच्यासोबत. ह्या प्रोजेक्टला मिळवण्यासाठी काही भेटी मी काही लोकांच्या म्हणण्यावर केल्या माझ्या स्वभावाविरुद्ध. पण आता मी अजून एक चूक करणार आहे.
तुम्ही मला वचन द्या की तुम्ही मला माफ कराल. ठीक आहे, मी तुला माफ करेन. ओके. सॅव्ही, ही तर तीच मुलगी आहे जिचे फोटो मी यांच्या खोलीत पाहिले होते आणि ह्यांनीही हेच नाव सांगितलं होतं. हे कोणाचे फोटो आहेत? किती सुंदर आहे. तुमच्या खोलीत ना एका खूप सुंदर मुलीचे फोटो बघितले मी. कोण आहे? तिचं नाव सॅव्ही आहे. ते खरं तर मला तुम्हाला काही सांगायचं होतं. हे बघा, मला माहिती आहे की जेव्हा मी काळजीत असतो तेव्हा तुम्ही काळजीत असता. ते आणि जर माणुसकीबद्दल बोलायचं झालं तर मला ही गोष्ट स्वीकारायला आनंद होतो की तुमचं मन खूप स्वच्छ आणि खूप मोठं आहे. खरंच तुम्ही खूप स्वच्छ मनाच्या, खूपच स्वच्छ मनाचे आहात, जे दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी होतात आणि पूर्ण प्रयत्न करतात त्या दुःखाचं निवारण करण्याचा. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही माझ्या काळजीची काळजी करू नका. मी माझ्या प्रॉब्लेमवरचे उपाय स्वतः शोधू शकतो, त्यांना स्वतःच सोडवू पण शकतो. काल रात्री तुम्ही खूप काळजीत होतात. कदाचित तुम्हाला त्याचा उपाय सापडलाय. सॅव्ही नाव आहे तिचं. ती एक मॉडेल आहे आणि त्यांची फिलिंग्स जाणून मी थोडा काळजीत होतो. मी तुम्हाला अंधारात नाही ठेवणार. खरं तर हे की सॅव्हीला माझ्यावर प्रेम झालं.
आणि खरं तर मलाही ती थोडी थोडी आवडायला लागली. आणि हे खरं आहे की माझ्याही मनात त्यांच्याबद्दल स्पेशल फिलिंग्स आहेत. पण याला मी प्रेम नाही बोलू शकत. हेच हेच सांगायचं होतं मला तुम्हाला. निघतो. या भुवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी या हिरवळीवरी चालुनी दवबिंदू कलशात घेऊनी. अंगात रंग किती मनात तरंग किती निश्चळ तू निर्मळ तू कांचन तू चंचल तू गोड गोड गा तू परी नीलांबरातील तू परी अनुदामिनी 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 अनुदामिनी. सत्य हे आहे की सॅव्हीला माझ्यावर प्रेम झालंय. आणि हे पण खरं आहे की माझ्या मनातही त्यांच्याबद्दल एक स्पेशल फिलिंग आहे. श्वासात संगीत भासतो डोळ्यात श्रावण हासतो गगनातली तू चांदणी मृगनयन ग तू हांसिणी. तू लाजरी तू बावरी तू या धरेची ग परी. अनुदामिनी अनुदामिनी अनुदामिनी. कदाचित हीच माझी अग्निपरीक्षा आहे. आणि मी ही परीक्षा सुद्धा पास करेन. तुला गुलाबाची फुलं खूप आवडतात ना देव? आयुष्यात पहिल्यांदाच नॅन्सी कुठल्या तरी मुलासाठी त्याच्या आवडीची वस्तू घेऊन त्याला भेटायला आली आहे. पण तुला जास्त खुश व्हायची गरज नाहीये देव, कारण ही गुलाबाची फुलं बिना काट्यांची नाही आहेत.
काय विशेष आहे नॅन्सी? सकाळी सकाळी माझ्या केबिनमध्ये, तेही माझ्या आधी? हो, ऍक्च्युली मला वाटत होतं की जेव्हा तू तुझ्या कॅबिनमध्ये येशील तेव्हा तुझ्या आधी तुझे फेवरेट रोज फ्लावर्स इथे पोहोचायला हवेत. थँक्यू, दॅट्स व्हेरी स्वीट ऑफ यू. पण रोज फ्लॉवर्स, तेही तुझ्याकडून? काय विशेष? का? रोज फ्लावर देण्याचा कॉपीराईट तू काय फक्त सॅवीला देऊन ठेवलायस? काही वेगळ्याच मूडमध्ये आहेस आज. हो, आज मी विचार करते तुझा मूड चांगला करेन. अरे हो, मी तर विसरलेच होते. जे फ्लावर्स मी तुझ्यासाठी आणले ते माझ्या हाताने घे तरी. दिस इज फॉर यू. थँक्यू. आता तरी सांग, विशेष काय? ॲक्च्युली देव, आज सकाळी मी झोपून उठले ना, तेव्हा मला असं वाटलं की माझ्या जीवनात काहीतरी मिसिंग आहे. यु नो, आय एम अ हायली ॲम्बिशियस गर्ल. मी नेहमी फोकस केलंय की मी पुढे निघून जावं. अरे, मी तर तुझ्याही पुढे निघून जाण्याचा विचार करत होते, पण प्रत्येक वेळेला मी फेल झाले. पण आज माझ्या मनातली गोष्ट सांगून माझी पास व्हायची इच्छा आहे. आणि ती गोष्ट ही आहे की मला तुझा खूप 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 मनापासून तिरस्कार वाटतो ते. म्हणूनच मी ही काटा असलेली गुलाबाची फुलं आणलीत तुझ्यासाठी. जरा सांभाळून हात लाव, हं? कारण ही फुलं फक्त दिसायला सुंदर आहेत. ह्यांचा सुगंध जर तुझ्या श्वासांमध्ये भिनला ना, तर तुझं आयुष्य विषारी होऊन जाईल. हॅव अ नाईस डे. सत्य हे आहे की सॅवीला माझ्यावर प्रेम झालंय. आणि हे खरं आहे की माझ्या मनातही त्यांच्याबद्दल स्पेशल फिलिंग्स आहेत. मला तर या गोष्टीचा आनंद आहे की कमीत कमी तुम्ही मला खरं तरी सांगितलं. आता मी कोणाला तुम्हाला प्रेम करण्यापासून थांबू तर नाही ना शकत. आई म्हणते की नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी बाईचं येणं म्हणजे एखाद्या संकटाचं येणं. मला नाही माहिती की सॅवी कशी मुलगी आहे. पण इतकं समजलंय की ती खूप नशीबवान आहे. कारण तुम्हाला ही जाणीव आहे की ती तुमच्यावर प्रेम करते. आणि आजपर्यंत माझी जाणीव तुम्हाला स्पर्शही करू शकली नाही. बेटा, काय झालं? काय नाही. नक्की? नाही नाही, काहीतरी झालंय. नाही बाबा, काहीच नाही. अच्छा, मी विचार करत होतो की आज परत मंदिरात जाऊन येऊया. खूप समाधान मिळतं तिकडे. हे तर खूपच चांगलं आहे बाबा. मी येते ना तुमच्या बरोबर. बस यांचा डब्बा बनवते, मग जाऊ. ठीक आहे. ठीक आहे. बाबा, तुम्ही चहा घेणार? नाही बेटा. बरं बाबा, मी आत्ता येते. हं.
मी तुझा खूप मनापासून तिरस्कार करते देव. म्हणूनच मी ही काटा असलेली गुलाबाची फुलं आणली तुझ्यासाठी. जरा सांभाळून हात लाव ह्यांना. यांचा सुगंध जर तुझ्या श्वासांमध्ये भिनला ना तर तुझं आयुष्य विषारी होऊन जाईल. कळत नाही की नॅन्सीला एका रात्रीत काय झालंय. ती माझ्या प्रोजेक्टला नुकसान करू इच्छिते हे तर लक्षात येतंय. पण हा इतका तिरस्कार माझ्याबद्दल का ठेवते ती? तिच्या डोळ्यात हे विष का भरलंय? शेवटी तिला करायचंय काय? आता तर तुला फक्त डिस्टर्ब केलंय मी देव. हवेची फक्त दिशा बदलली. अजून वादळ आणि सुनामी यायची बाकी आहे. आता मी तुम्हाला निर्णय घ्यायला प्रवृत्त नाही करणार, कारण की मला लक्षात आलंय की तुमचा हा पती परमेश्वरचा जो कॉन्सेप्ट आहे तो मला वाटला तरी मी बदलू नाही शकत. पण मी तुम्हाला डिवोर्स पेपर दिलेले आहेत. जर त्या बदल्यात तुम्ही काही डिमांड ठेवू इच्छिता तर त्या ठेवा तुम्ही. मी त्याही पूर्ण करेन.